श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नंतगुणार्णवं. दोन्ही हातवर करून जयकार द्यायचं. पंचपरमेष्ठी भगवान की. दोन्ही हातवर करून जयकार द्यायचं. अहिंसामय विश्व धर्म की. सिद्धांत शास्त्र की. परमपूज्य आचार्य भगवान सकल कीर्ति महामुनिराज की. चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की. संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की. मोहम्मद शिक्षा गुरु शांतमूर्ति वत्सल रत्नागर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की. 3,9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की. आचार्य भगवान सकल कीर्ति महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये 8व्या अधिकारामध्ये ध्यान आणि ध्यानाचं स्वरूप, त्याचा स्वामी, त्याचा कर्ता आदी या सगळ्या गोष्टी समजावून सांगत असताना आज आपल्याला त्या ठिकाणी जे ध्यानरूपी नगर आणि त्याचा स्वामी याचं वर्णन अत्यंत व्यवस्थितपणे समजावून सांगणार आहेत. आता ध्यानाला त्यांनी दृष्टांतामध्ये घटवा लागलेत की ध्यानरूपी जर नगर असेल, नगर म्हणजे गाव, तर त्या गावाला गाव म्हटलं नंतल्यावर त्याला तटबंदी येते, वेस येते, त्याला मोठा दरवाजा येतो, त्या दरवाजाला परत कडी येते, कोंडा येतो, कुलूप येतं. त्या गावाची नगरामध्ये एक बगीचा असतो. त्या बगीचा तरी ध्यानरूपी नगरामध्ये आता कोण कोण कसं कसं काय काय आहेत त्याचं वर्णन या दृष्टांताच्या माध्यमातून आचार्य भगवान सांगत आहेत. जिन शासन भूमिस्थं चारित्रशीलवेष्टितं विवेक गोपुराकीर्णं जिनाज्ञाखातिकावृतं गुप्ति वज्रकपाटं सत् तपः सुभटपूरितं क्षमादिमन्त्रिवर्गाढ्यं सज्ञानतरलक्षणं संयमारामसीमान्तं यज्ञं ऋग्यं गम्यं भङ्गवर्जितं कषायवदनाराति व्रजे पञ्चाक्षतस्करै साधुलोकभृतं रम्यं सध्यानगरं परम् अधिष्ठिता महाशील सन्नाहा किल वर्मिता समतुंग गजारूढा धैर्य चाप करांकिता रत्नत्रय शरोपेता मुनींद्र सुभटोत्तमा. आचार्य भगवंत सांगतात, देखो यह श्रेष्ठ ध्यान एक उत्कृष्ट नगर है. यह नगर
जिन शासन की भूमि पर बसा हुआ है। ही गेले काही दिवस जी चर्चा चालू आहे ध्यानाची, त्या ध्यानामध्ये आर्द्र आणि रौद्र ध्यान जे ध्यान आहेत ते आपल्यासाठी शत्रू पक्ष आहेत आत्म्यासाठी, त्यामुळे त्याला दुरूनच त्याचा त्याग झालेला आहे. मग राहिलेले दोन ध्यान आहेत, धर्मध्यान आणि शुक्ल ध्यान, हे दोन आपल्यासाठी मित्रत्वाच्या स्थानावर आहेत. त्याच्यात आचार्यांनी सांगितलं धर्मध्यान हे नुसता मित्रासारखं आहे, पण शुक्ल ध्यान आत्म्यासाठी परममित्रासारखं आहे, जिगरी दोस्त, तुमच्या सोप्या भाषेत लंगोटी यार. म्हणजे मित्राला कधी तर सोडलं तरी चालतंय, परम मित्राचा कधी त्याग होत नाही. त्या धर्मध्यानाला कधी ना कधी तर सोडावं लागणार आहे. आणि एक दिवस आपल्याला आत्म्याला परमात्मा बनवायचं असेल तर शुक्ल ध्यानाशिवाय आपल्याला पर्याय नाही. अशा भूमिका आपल्याला सगळ्यांना समजावून सांगत असताना जो ध्यानामध्ये मग्न होतो त्याला भूक तहान कुठली गोष्ट लागत नाही. बघा, तुम्ही तुमच्या जीवनात बघा, एखादी व्यवहारातली तुमची कुठली तरी आवडीची गोष्ट फार दिवसानंतर तुम्हाला प्राप्त झाली किंवा ती गोष्ट कार्य सिद्ध होण्याच्या शेवटच्या काही क्षणात आपण आहे. आयुष्यभर राबला आणि स्वप्न होतं एक स्वतःचं घर बनवायचं, आणि शेवटला ते घर बनवला तुम्ही, तर वास्तुक शांतीच्या वेळेला तुम्हाला ताण भूक काय असते नाही. अजून तो पाहुणा राहिला आहे, अजून ह्यो पाहुणा राहिला आहे, तिकडं जायला पाहिजे, इकडं जायला पाहिजे, अशा अनेक गोष्टी. मग तुमच्या मुलांचं लग्न असू दे, शेतीतलं कुठलं कार्य, कुठलंही तुम्हाला जे आवडतं ते घर. त्याच्या पलीकडं आता आपण फक्त धर्माची चर्चा करू. तुम्ही एवढे दिवस प्रयत्न केला आणि चातुर्मासाची तुमच्याकडं भावना तुम्ही ठेवला. समजा महाराजजींनी 30 तारखेला चातुर्मासाचं डिक्लेरेशन हे मी आखीवाट केलो असतो आणि तुम्हाला एक मी तारीख दिलो असतो, ह्या दिवशी मी तुमच्या गावात प्रवेश करणार आहे. गावातले सगळेच, पण मुख्य काही जबाबदारी तुमच्या कमिटीतली लोक, महिला मंडळ, वीर सेवा दल, काही जबाबदारी लोक आहे. ती तारीख जशी जवळ येईल तसं तुम्हाला भूक लागलेली कळते, तहान लागलेली कळलं असतं. नुसता मला महाराजजी येणार आहेत, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, सगळी व्यवस्था झाली, मग हिखंड आणूया काय तिखंड आणूया, असं बॅनर लावूया काय तसं बॅनर लावूया, मग आचार्यांच्या स्वागताला घोडा आणूया काय हत्ती आणूया काय बेंड आणूया, सगळं प्लॅन चालू असते. मग त्यावेळी तुमच्या घरातनं पुरुषांना फोन येतात, ऊट टायमिंग आगी ती भरल्या ಎಷ್ಟು टायमिंग आखी आधी नोड खायदो. तसं आमच्या मुलांना सुद्धा बघा, माझ्यावर एवढं प्रेम आहे त्यांचं, आमच्या या पोरांचं, अरियंत, बिट्टू, सम्मू, सोन्या, एवढं प्रेम आहे. सकाळी त्यांना नाश्त्याची सुद्धा आज शुद्ध नव्हती. मी नुसता उठल्याबरोबर लगी माझ्यावर तिकडं काडगीला आले. घरात असले की रोज त्यांना 7ला नाश्ता लागतोय, उठलत असतील तर नाश्ता लागतोय. पण इथं आज 9 वाजलं तरी त्यांना नाश्त्याची शुद्ध नव्हती. होती खरं जा नव्हती का? माझ्यावर एवढं प्रेमच आहे होते त्यांना. त्यामुळं आपल्या अबूदादा 2-3दा म्हणले, अरे नाश्ता तयार आहे, जावा जावा. हे आधी लग्न कोंडाण्याचे, मग रायबाचे, आधी काम महाराजांचे, वेळ शिल्लक राहिला तर आमचे. एवढी समर्पित माझ्याकडे तानाजी मालुसर आहेत. त्यामुळे मी कुठली पण लढाई सहजतेनं जिंकतोय, कारण असलं सैन्य माझ्याकडे. ज्याच्यात आपल्याला आवड असते, ज्याच्यात आपल्याला मन एकाग्र होतं, जे कार्य करण्यासाठी आपल्याला
मन उत्साहित असतं. तुम्ही धार्मिक लोक आहे म्हणून तुम्हाला धर्माचं उदाहरण द्यायला लागलो. काही लोकांना पाप कर्मामध्ये प्रवृत्तीमध्ये आनंद असतो, तर त्यांना बघा ताण भूक काही लागत नाही. तसं मुनिराजांना धर्मध्यानामध्ये आणि शुक्ल ध्यानामध्ये त्यांची रुची जास्त असते. आणि जे असे परमात्मा स्वरूपाच्या भावनेमध्ये लीन होऊन जे साधू महामुनिराज ध्यानामध्ये एकाग्र होतात, त्या मुनी महाराजांना कोणत्याही प्रकारचं भूक, तहान, वारा, पाऊस अशा परिचयांची त्यांनी कधी काळजी करत नाहीत किंवा त्यांना त्याचा भासच होत नाही. मी अशा व्यवस्थेत आहे हे त्यांना कधी जाणवत नाही, कारण त्यांचा पूर्ण शरीरावरलं ममत्वभाव त्याग करून, ममत्वभाव सोडून त्यांनी पूर्णपणे आत्मस्वरूप, आत्मगुण, आत्मस्वभाव, आत्म्याच्या त्याच्या चिंतनात ते लीन होतात. दोन उदाहरण आहेत आपल्या शास्त्राप्रमाणे. एक उदाहरण आहे रावणाचं. कुणाचं? रावणाचं. ऐकायला का झोपायला आहे? तुमच्याच गावचं आहे. कुठं जातोय तो? आता मी बोलवले म्हणताना आलाय, नाहीतर काही ते तुमच्यासाठी आलं नाही. सकाळी मी जरा उताराक बरोबर असं उतरून टाकलो, तीन धारी लिंबू म्हणताना ते आता आले बरोबर पडत. हां, काय सांगतो तो रावण. धर्माचं लक्षण समजावून घ्या सगळीजण. रामाचं आणि रावणाचं युद्ध चालू होतं सीतेला आणण्यासाठी. अष्टानिक पर्व आता चालू आहे आणि अष्टानिक पर्व चालू होणार आहे हे लक्षात आल्याबरोबर दोन्हीकडच्या दूतांनी दोघांना निरोप दिले की अष्टानिक पर्व आता चालू होणार आहे, त्याच्यामध्ये हिंसेची प्रवृत्ती करायची नसते. रामाला सीतेला आणण्याची एवढी उत्सुकता होती, रावणाला सीता मिळवण्यासाठी रामाला मारायची एवढी उत्सुकता होती. एवढं सगळं असताना सुद्धा अष्टानिकमध्ये हिंसा करायची नसते असं त्या दोघांना कळलं. प्रभू रामचंद्र तर धार्मिकच आहेत, तद्भव मोक्षगामीच आहेत, पण रावणाला सुद्धा एवढं कळलं की आपण ह्या पर्वामध्ये भांडण करायचं नसतं. मला सांगा, आपल्या भागात सगळ्यात जास्त भांडणं बसतीत का होतात? दशलक्षण चालू झालं की भांडण चालू. अशी पूजा काय तशी पूजा, हे करायचं काय ते करायचं. आणि एक कुठलं वाद नसलं तर बायकांचं चटईसाठी तर भांडणं नक्कीच होते. मी पुढं काय तू पुढं, माझं चटई ठेवून गेलतो, माझं नारळ ठेवून गेलतो, माझं जागा धरून. आणि तुमची नवरा आणि मुलं पण दिवाळीला कधी बसतीला येणार नाहीत, पण लोपीच्या वेळेला बायकोला जागा धरायला सकाळी 5 वाजता बस्तीत आलेली असतात. खरं आहे. म्हणजे आकिवाटमध्ये तसं नसेल, अतिशय क्षेत्र आहे, धार्मिक गाव आहे, त्यामुळं ही आकिवाडची चर्चा न मग ही आमच्या दत्तवाडची ती म्हणा. हां, ही तर रावणासारख्या रावणाला अष्टानिक पर्वात हिंसा करायचं नाही, एवढे त्याचे परिणाम बदलले. आणि आम्ही रोज बस्तीत येणारी लोक, आम्हीच जर त्या ठिकाणी एवढी हिंसा करत, म्हणजे वाद विवाद, ईर्ष्या, मत्सर सगळं करत असेल तर मला सांगा ते कसं होणार? आणि 2 मिनिटांनं तिला आठवण येणारच आहे तुमची, आणि 2 मिनिटांनी ती फोन करणारच आहे. त्याच्यापेक्षा त्याचं तोंड बंद आलीच बघा. हां, एक तर त्याचं तोंड बंद करा, सांगण्याचा उद्देश काय आहे?
रावणासारख्या रावणाला अष्टानिक पर्वमध्ये वाद करायचं नाही, ईर्ष्या करायचं नाही, मत्सर करायचं नाही, भांडायचं नाही, हे एवढं सगळं कळतंय. आपण रोज मंदिरात येऊन आपल्याला कसं कळत नाही? परवाच्या वेळी भांडण करायचं नाही, पूजेच्या वेळेला वादविवाद करायचं नाही. पण आपल्या धर्मात जेवढे साधू साधूंच्यात शत्रुत्व आणि तुमच्या लोकांच्यात ईर्ष्या निर्माण झाली, ती ईर्ष्या पूजाला आणि धर्माला घेऊनच झाली, लक्षात ठेव. मग वास्तविक आपण ही आर्ष परंपरा म्हणा लागलोय, त्या आर्ष परंपरेचं चिंतन आमच्याकडे आहे का? आर्ष म्हणजे साधू, साधूंची परंपरा. ही तर रावणासारखी आणि रामासारख्यांची परंपरा आहे की अष्टानिक पर्व आणि दशलक्षण षोडशकारांमध्ये भांडायचं नाही, आणि आम्ही इथं भांडत बसलोय. कसं शक्य आहे सांगा? वास्तविक आपण धर्माचं चिंतन करायला लागलो का? क्षमा वीरस्य भूषण म्हणलं. क्षमा हे वीरांचं आभूषण आहे, जे उत्तर न देता शांत परिणाम ठेवतात. आणि ती पूजा माझ्यासाठी आहे, तर ज्या पूजेला मी माझ्या शांतीसाठी, सुखासाठी, समाधानासाठी मी आयोजन केलेलं आहे, ते सुख जर माझ्यापाशी त्याच वेळेला जर निघून जाणार असेल तर उपयोग काय सांगा? काय उपयोग आहे आपला? म्हणून ध्यान करणं महत्त्वाचं नाही. ध्यान करत असताना कशासाठी करायचं आहे, कुणासाठी करायचं आहे, आणि ते किती स्थिरतेनं करायचं आहे. दोघांचंही ठरलं. आपण आता 9 दिवस कोणतंही युद्ध करायचं नाही. रावण शांतीनाथ भगवंतांच्या प्रतिमेपुढे बसतो आणि रामाचा पराभव करण्यासाठी, बहुरूपीने विद्या सिद्ध करण्यासाठी तो शांतीनाथ भगवंतांच्या पुढं पूजा करतो. तो सुद्धा वीतराग भगवंतांना सोडून कुठल्याही ठिकाणी, मिथ्यात्वाच्या ठिकाणी तो जात नव्हता. कोण? ऐकू ना. आणि आम्ही स्वतःला राम समजून वीतराग सोडून सगळीकडे आमचं वर्चस्व आहे की नाही? इकडे राम पण प्रभूंची, भगवंतांची पूजा करायला लागली. पण ही बातमी वानरसेनीकडे आली की बहुरूपीने विद्या प्राप्त करायला लागलेला आहे तो. आणि एकदा जर बहुरूपीनी विद्या जर रावणाला प्राप्त झाली तर परत रामाचा विजय अत्यंत कठीण आहे. कुणाचा? आणि सीता माता आपल्याला मिळणार नाही. एवढं हे कळल्याबरोबर ते सगळे विद्याधर होते. हिंदू धर्माच्या मान्यतेप्रमाणे ते माकड होते, सगळं होते. पण जैन धर्माच्या मान्यतेप्रमाणे ते विद्याधर होते. विद्याधर मनुष्यच होते, विद्याधर होते. त्यांच्याकडे कला होत्या. त्यांनी वेगवेगळे रूप धारण करून घेतले आणि रावणाच्या ठिकाणी एवढं उपसर्ग करायला लागले, तरीसुद्धा रावण विचलित झालेला नाही. ज्यांना स्वतःच्या धर्मावर, स्वतःच्या अस्तित्वावर, गुरूंच्या वचनावर, राजूदादा, ज्यांना विश्वास असतो, त्यांनी दुसऱ्यांची रेष कधीही पुसायचा प्रयत्न करत नाहीत. ती स्वतःची रेष वाढवायवर विश्वास ठेवतात. प्रभू रामचंद्रांना माहीत होतं आपण धर्माचे पक्ष स्वीकारणारी लोक आहोत, आपलं कधीही पराभव होणार नाही. पण त्यांच्या सैन्यांच्याकडे एवढं धैर्य नव्हतं, एवढी विश्वास नव्हती, एवढी श्रद्धा नव्हती, किंवा गुरुभक्ती एवढी चांगली होती, राजप्रेम एवढं होतं की त्यांचा विवेक नष्ट झाला. बघा, इथं मी मुद्दामनं सांगायला लागलो, रावण मिथ्यादृष्टी म्हणा किंवा अज्ञानी, त्यांनी प्रभू रामचंद्रांच्यावर उपसर्ग पूजेला बसल्यानंतर केला नाही, ध्यानात बसल्यानंतर उपसर्ग केला नाही. पण रामाच्या लोकांनी
रावणावर पूजेला आणि ध्यानाला बसल्यानंतर उपसर्ग केला, ही व्यवस्था आहे, लक्षात ठेवा. आणि ती इतकं उपसर्ग केला, पण रावण आपल्या ध्यानातून विचलित झाला नाही. भले ते ध्यान स्वार्थ होता, चुकीचं होतं, पण त्याच्यातून ते विचलित झाले नाहीत. एवढंच नव्हे तर विद्याधर होते, रूप बदलून मंदोदरीचं रूप धारण केले त्या रावणांनी, वानरसेनीनी. आणि केस विस्कटून, असं वचकरून, कपडे फाडून, जणू काय सगळे वानर लोक माझ्यावर आता अत्याचार, बलात्कार करायच्या प्रोसिजरमध्ये आहेत, असं त्या रावणापुढं चित्र निर्माण केलं. तरीसुद्धा रावणानं शांतीनाथ भगवंतांच्या भक्तीमध्ये जरासुद्धा कुठेही विचलित झालेला नाही. आणि जी विद्या प्राप्त करण्यासाठी 6 महिने तपस्या करायला लागत होती, ती विद्या उपसर्गाच्या वेळेला सुद्धा एकाग्र मनानं, शांत स्थिर चित्तानं रावण भक्ती केला, म्हणून रावणाला ती विद्या 9 दिवसात प्राप्त झाली. किती दिवसात? ऐकू येईना. म्हणून पूजेच्या वेळेला, लोपीच्या वेळेला, विधानाच्या वेळेला, धर्म करत असताना तुम्हाला कोण जर त्रास दिले तर लोक किती पण त्रास देऊ देत, तुम्ही त्रस्त होऊ नका. आपण आपल्या मनाची वैचारिक क्षमता, आपल्या आत्म्यातील धर्माची वैचारिक पातळी आपण कधी बिघडून द्यायची नाही. आपण शांत बसायचं. उपसर्ग करणारा दुर्गतीला जातो, उपसर्ग सहन करणारा सद्गतीला जातो. तुम्ही पूजा कशासाठी करायला लागलाय? सद्गतीसाठी काय दुर्गतीसाठी? ऐकू येत नाही. सद्गतीसाठी करायला लागलाय. मग तुम्ही सरळ मार्गाने केलेला जो धर्म आहे, ते तुम्हाला 6 महिन्यानंतर जे प्राप्त होणार आहे, ते उपसर्ग केलेल्या माणसामुळं आणि तुम्ही शांत बसल्यामुळं, ती जर व्यवस्था तुम्हाला 9-10 दिवसात मिळणार असेल, तर तो माणूस तुमच्यासाठी उपकारक आहे काय अपकारक आहे? ऐकू येत नाही. एवढं जर आखीवाटवाल्यांना कळलं तर माझ्या चातुर्मासाची गरजच नाही. तुम्हालाच माझ्याकडे चातुर्मासला बोलवून तुमचा आदर्श घ्यायसाठी मी बोलवायची पडली नाही. मी विनोद करत नाही, सत्य सांगायला. जी वस्तू तुम्हाला 6 महिन्यानं मिळणार आहे, ती वस्तू तुम्हाला जर 10 दिवसात मिळाली कुणामुळं पण, तर ती व्यक्ती तुमच्यासाठी उपकारक आहे का अपकारक आहे? बस एवढं धर्मध्यान करताना आमच्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून मी कुणाकडे लक्ष देत नाही. मला जे काम करायचं आहे, मला जी पूजा करायचं आहे, मला जे एक सामाजिक कुठलंही काम करायचं आहे, ते काम करत असताना त्यांनी काय म्हणतील, यांनी काय म्हणतील, यांनी काय करतील, काही विचार करायचे नाही. आपण आपल्या आपल्या राजेशाही थाटमध्ये आपल्या चालण्यात कधी बदल करायचा नाही. काय व्हायची उद्या होईल, राहील, काय असेल तर असेल. जन्माला आलेला प्रत्येक माणूस म्हातारा होऊनच मरणार आहे असा काही नियम आहे? नाही ना. तसं मी कोणतंही काम करत असताना ते काम पूर्ण व्हायलाच पाहिजे असा नियम आहे? काम पूर्ण झाल्यानंतरच मला पुण्य मिळणार आहे, नाही तर पाप लागणार आहे असं काय? माझं काम मला करत जायचं आहे, माझा धर्म मला करायचा आहे, जे असेल ते असेल. आणि रावणाला चुकीच्या उद्देशानं सुद्धा ध्यान करत असताना तो स्थिर राहिला, त्याला ती विद्या प्राप्त झाली. काल संध्याकाळपर्यंत फक्त सीता 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 म्हणणारे प्रभू रामचंद्र सीतेसाठी एवढं मोठं युद्ध केले. आणि त्या 9 दिवसाच्या अष्टानिक पर्वातल्या युद्धाच्या वेळेला ज्यावेळी त्यांच्या पुढं भगवंत आले आणि पूजा किंवा ध्यान, धर्मध्यानात ते बसले, त्यावेळी 9 दिवस त्यांनी सीतेला विसरून गेले. आता फक्त
नहि त्राता जगत्त्रये वीतरागात परो देवो न भूतो न. हे तुम्ही पाठ केलाय आणि प्रभू रामचंद्रांनी अंतरंगात उतरवलं. म्हणून ते प्रभू रामचंद्र झाले, आम्ही अजून इथंच बसलोय. त्यांनी सीता नाही, काय नाही, त्यांनी 9 दिवस अत्यंत शांत बसून भगवंतांची पूजा त्यांनी केली. त्याला विद्या मिळून सुद्धा प्रभू रामचंद्रांचा पराभव करणं शक्य झालं नाही. प्रभू रामचंद्रांना विद्या प्राप्त न होता सुद्धा प्रभू रामचंद्र रावणावर विजय मिळवू शकले. निश्चल, निष्कषाय, निष्कपट, निस्वार्थ, निरपेक्ष आणि निकांक्षित. कुठली? निकांक्षित प्रभू रामचंद्रांनी वीतराग भगवंतांची पूजा केली. त्यांना काय पाहिजे ते सगळं प्राप्त झालं. तुम्ही मागितलं तर काही मिळणार नाही, लक्षात ठेवा. जैन धर्मामध्ये एक सूत्र आहे, आमचे वडील मला कायम सांगणार लहानपणी, मागून मिळते ती भीक असते, बिन मागता मिळतं ते दान असतं. मागून मिळतो तो मान असतो, बिन मागता मिळतो तो सन्मान असतो. भगवंतांच्या पूजेमुळं सन्मान मिळतो, मान मिळत नाही. भगवंतांच्या भक्तीमध्ये दान प्राप्त होतं, भीक प्राप्त होत नाही. आपण जैन आहोत, आपण भीक मागायची नाही. बिन मागता कोण दिलं तर दान घ्यायचं. आपण मान घ्यायचं नाही, बिन मागता मिळालेला सन्मानानं जगायची आपल्याला सवय असली पाहिजे. एक प्रभू रामचंद्रांचं ध्यान आणि एक रावणाचं ध्यान, दोघंही ध्यान करत होते. पण एकटा पराभूत झाला आणि एकटा विजयी झाला. याच्या मागे एकच कारण आहे, त्याच्या मागचे असणारे परिणाम, त्याच्या मागे असणारे विचार, त्याच्या मागे असणारा भाव, हा एकच निमित्त आहे. दुसरं काही निमित्त नाही त्याला, लक्षात ठेवा. म्हणून कोणतंही काम करत असताना अत्यंत निर्मळ शांत मनानं करायला पाहिजे. ही सगळी विद्या मी तुमच्या विद्येकडून शिकलो. ही सगळी विद्या मी तुमच्या विद्येकडून शिकलो. खरं कधी कधी तुमचीच विद्या एवढी डळमळीत होत्या, परत माझ्या विद्येकडे यायची पाळी येत्या. नाही, लक्षात ठेवा. आपण परीक्षेला बसलोय, अभ्यास करालोय, तर आपल्या परीक्षा होणार. वर्षभर अभ्यास करून परीक्षेच्या वेळेला नापास झाला तर उपयोग काय? काही गरज नाही. तुमसे मेरे कर्म कटे, मुझसे तुम्हें क्या मिला. करा तुम्ही काय करायचंय ते. तुम्ही जेवढं मला त्रास देशीला तेवढं मला शांत आनंदानं जगायचं आहे. तुम्ही तुमच्या जेवढ्या प्रमाणात विभावाला जागा करणार आहे, तेवढ्या प्रमाणात मी माझ्या स्वभावामध्ये रमण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही जेवढं मला त्रास देण्याचा प्रयत्न करशीला तेवढं मी आनंदपूर्वक जगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळं मला बघितल्यामुळं तुम्हाला पाप बांधून घ्यायचे भाव व्हायला लागलेत, आणि तुम्ही केलेल्या उपसर्गाला मी शांत सहन केल्यावर मला पुण्यकर्माचा बंध आणि पापकर्माची निर्जरा व्हायला लागले. माझा फायदा व्हायला लागलाय त्या समोरच्या व्यक्तीमुळं, पण माझ्यामुळं समोरच्या व्यक्तीचा तोटा व्हायला लागलाय. ते माझ्यासाठी उपकारक आहेत, पण मी त्यांच्यासाठी अपकारक आहे. अशा भूमिकेत ज्यावेळी सम्यक दृष्टी जीव जगतो, त्यावेळी उपसर्ग करणाऱ्याला सुद्धा पाप कर्माचा जो बंध व्हायला लागलाय, त्या पाप कर्माचा बंध माझ्यामुळं त्या समोरच्या शत्रूला व्हायला लागलाय, हे सुद्धा समजल्यानंतर ज्यांना त्रास होतो ते खरे सम्यक दृष्टी आणि ते खरे भावी परमात्मा.
आपणच म्हणतोय तुझं पाप तुला फेडल्याशिवाय राहणार नाही, तू मला त्रास द्यायला लागलायस, तुझं फळ तुला भोगल्याशिवाय राहणार नाही. आपण कसं सम्यक दृष्टी, आपण म्हणायला पाहिजे माझ्यामुळं तुम्हाला कुठले भाव होऊ नयेत, ही ध्यानाची भूमिका आहे. अशा उत्कृष्ट जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या जिन शासन, कुठलं शासन? जिन शासन. पहिला आम्ही वाचत होतो भारत सरकार, आता वाचतोय मोदी सरकार, आणि पुढे जाऊन काय काय वाचायला लागतं कुणास ठाऊक. देशाच्या सरकारचं नावच देशाचं गेलं. कधी आम्ही वाचलो नव्हतो, ऐकलो नव्हतो मनमोहन सिंग सरकार, कधी ऐकलं होतं नाही. पण आता मोदी सरकार, जी लोक भारताचं नाव फुसायला बघायला लागले, तीच लोक भारताचे खरे भक्त झालेत. काय सांगायचं तुम्हाला आता. पण आमचं शासन आहे ते कुणाचं शासन आहे? आमचं शासन ना मोदी शासन आहे, आमचं शासन ना मनमोहन सिंग शासन आहे, आमचं शासन ना हे आहे ते आहे, आमचं शासन ना चंद्रपूर शासन आहे, आमचं शासन ना विद्यासागर शासन आहे, आमचं शासन ना 13पंथी शासन आहे, आमचं शासन ना 20पंथी शासन आहे, आमचं शासन आहे ते जिन शासन. आणि जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या शासनाच्या भूमीवर बसून जो ध्यान करतो तो खरा ध्यात आहे. मी 20पंथी आहे म्हणून ध्यान करणाऱ्याला ध्यान कसं लागणार? मी 13पंथी आहे म्हणून ध्यान करणाऱ्याला कसं ध्यान लागणार? मी चतुर्थ गुणस्थानवरती आहे म्हणून मला कसं ध्यान लागणार? तुम्हाला जर ध्यान लागायचं असेल, मला जर ध्यान लागायचं असेल, तर मी 13पंथी 20पंथी ह्योपंथी त्योपंथी सगळं विसरून, अरे हे काय, मी ह्या गुरूंचा भक्त शिष्य आहे ते सुद्धा विसरून, मी साधू आहे हे विसरून, मी जोपर्यंत एक निज शुद्धात्मा आहे आणि ते स्वरूप माझं खरं स्वरूप आहे, ह्या भूमिकेत जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला ध्यानच लागत नाही. म्हणून कुठल्या भूमीवर मी बसलो पाहिजे? मी भारताच्या भूमीवर आहे उभा. एवढं एक मानसिक विकल्प, कमरेपर्यंत वारुळ चढूपर्यंत आणि खांद्यापर्यंत विली चढूपर्यंत ध्यान करणाऱ्या बाहुबलींना 7वं गुणस्थान सोडायचं झालं नाही. आम्ही ढास आल्यावर 3दा हलणारे आमचं ध्यान, अंगावर आमच्या ढास बसल्यावर 3दा आम्ही हलतोय, आम्हाला असं ध्यान करून आम्हाला होईल केवळ ध्यान? खरं सांगा बघ्या, होईल? म्हणून मी अक्कीवाटमध्ये आहे, मी चिकित्सालयात आहे, मी बाहुबलीत आहे, मी सिद्धक्षेत्रावर आहे, म्हणजे मी कुंतलगिरीत आहे, मी शिखरजीत आहे, मी दत्तवाडात आहे, मी कुंभोजमध्ये आहे. ह्या सगळ्या भूमींचा त्याग करून माझा आत्मा जोपर्यंत जिनेंद्र भगवंतांच्या शासनांनी संयुक्त असणाऱ्या भूमीवर जोपर्यंत माझा आत्मा विराजमान होणार नाही तोपर्यंत मला ध्यान लागणार नाही. एक गाव होतं, गाव कोणतं? अबुदा सांगी जोरात. अक्कीवाट. अत्यंत धार्मिक गाव आहे की नाही? होय तर म्हणा, मी म्हणालो तुमचा विश्वास आहे की नाही? आहे की नाही? धार्मिक गाव आहे, चांगलं गाव आहे की नाही? आहे. दानशूर गाव आहे की नाही? अत्यंत चांगलं गाव, काही त्याला प्रश्नच नाही. मनाची नसली तर जगासाठी तर हो म्हणायला लागतंय, आहे की नाही? हा आत्ता आवाज वाढला होता. अत्यंत चांगलं गाव. त्या गावात विहार करत 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 वात्सल्यसागर महाराज आले. आज वात्सल्यसागर महाराजांना गावात आलेलं बघितल्यावर पोरं काय काय भैया कवा दीक्षा घेतला? प्रेम आहे ते एक, म्हणजे आहे 4 महिने तुमचं खाल्ल्यात, 4 महिने तुम्हाला पिडवल्यात. प्रेम आहे ते, अत्यंत घनिष्ठ प्रेम. बारकी पोर सुद्धा
भैया दीक्षा केव्हा घेतला? ते म्हणले 6 वर्ष होत आली की. होय, मला माहीतच नाही की. नाही सांगायला तुझ्या घराकडे येतो म्हणले तिने, मी दीक्षा घेतलोय, ये माझं पाया पडायला. विहार करत 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 वात्सल्य सागर महाराज कुठं आले? आकीवाटमध्ये आले. मग काय तुम्हाला सांगतो, मतदारसंघ त्यांचा चातुर्मास झालाय महाराजांच्या बरोबर, त्यामुळं सगळी लोक अत्यंत भक्ती. मी पण काल विचार करायला लागलोय की एवढी लोक माझ्या स्वागताला कशी आली. मी पण मला काल त्याचं कोडं सुटलं. एवढी वर्ष आकीवाटवाली माझ्याकडं चातुर्मासला नारळ ठेवायला आली नाही. वात्सल्य सागर महाराज माझ्या संघात आल्यापासूनच आकीवाटवाल्यांना का माझा चातुर्मास करायचे भाव झाले. तुमचं सगळं त्यांच्यावर प्रेम, आणि मी फुकट मिजाजकी मारायला लागलोय. आकीवाटवाले माझ्याकडे आल्यात, आकीवाटवाले माझ्याकडे आल्यात. काल मला कळलं की आकीवाटवाल्यांची खरी भक्ती वात्सल्य सागर महाराजांच्यावर एवढी, म्हणून एवढी गर्दी झाली. मला वाटलं कुणाचं का होईना, नाव तर आपलं व्हायला लागले की नाही बस. असं सगळी लोक चौका लावायला, असं सगळी मी चौका लावणार, मी चौका लावणार, मी चौका लावणार, मी चौका लावणार, सगळीजण असं उत्साहित झाली. राजू वस्कले सुद्धा जयसिंगपूरमधून आले. हे मी चौका लावणार आहे, आता कोण चौका लावायचं नाही. आता मोठा माणूस, मी पण ग बसतो त्यांच्यापुढं, तुम्ही बसायचं काय? मग ठीक आहे बाबा, लाव तुमच्या घरात चौका म्हणले. आता महाराज एवढ्या लांबनं चालून आलते आणि राजू ओस्कल यांनी चौका लावला 3 किलोमीटर शेतातल्या घरात. कुठं लावला? 3 किलोमीटर शेतातल्या घरात. आता महाराज पण म्हटले आपलीच लोक आहेत, जायला पाहिजे, जाऊया. विहार करून आल्यावर आणि 3 किलोमीटर चौक्याला गेले. तिथं गेल्यावर महाराज बघतात तर काय, चौका 7व्या मजल्यावर. चौका कितव्या मजल्यावर? आकीवाटवाले धार्मिक लोक. चौका कितव्या मजल्यावर? 7व्या मजल्यावर. महाराज आता लिफ्टमध्ये तर बसत नाहीत, हे आपले गेले महाराज पायऱ्या चढत 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 वर गेले. वर गेल्यानंतर महाराजांचा आहार अत्यंत चांगला, पोट भरून. महाराजांचा चेहरा पण खुश आहे बघा तुम्ही. काल येताना कसा चेहरा होता आणि आत्ता कसा चेहरा, खुश आहे. आता आहार चांगला झाला. आणि मग आहार चांगला झाला एवढ्यावर पण राजू ओस्कल यांचं मन समाधान झालं नाही. टेरेसवर घेऊन गेले आणि वर टेरेसवर गेल्यानंतर महाराजजींना सांगायला लागलं, महाराजजी हे जेवढं हिरवं दिसतंय की नाही, हिरवं ते सगळं शेत. मी म्हणलोच नाही, तुम्हीच आकीवाटवाले म्हणायला लागले. हे सगळं शेत कुणाचं आहे? माझं आहे. महाराजांना पण समाधान, आपला भक्त एवढा मोठा आहे म्हटल्यावर कुणाला समाधान वाटणार नाही. असं करत करत ते 2-3 मोठ्या मोठ्या कारखान्याच्या चिमण्या दिसतात की नाही, चिमण्या ते धुराचं असतात त्याला चिमण्या म्हणतात. ते महाराज म्हटले तुमचंच आहे. तुम्हाला कसं काय कळलं? नाही तुम्ही एवढं कौतुकानं सांगायला म्हणजे तुमचंच असणार आहे. आजपर्यंत दुसऱ्यांचं कधी एवढं कौतुक करून आपण बोललोय? आपलंच बोलतोय. महाराजांना समाधान, सगळं राजूदादाला पण समाधान वाटलं. मग उतरत उतरत 7ही मजलं दाखवत दाखवत खाली आले. ऑफिसमध्ये ऑफिस दाखवत दाखवत मूळ केबिनकडे गेले. ही माझी खुर्ची, मी असं बघा इथं मला सगळं या 80-90 एकरमध्ये काय चाललंय ते सगळं मला इथं CCTVत दिसतंय. सगळं 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 त्यांनी सांगायला लागले. महाराज पण हूं. आता तिथंपर्यंत सोडायला तर कोणतं पाहिजे की, हू म्हणायलाच पाहिजे. सगळं म्हणले. एवढ्यात महाराजांचं लक्ष त्या भिंतीवर असणाऱ्या भारताच्या नकाशाकडे गेलं, म्हणजे जगाच्या नकाशाकडं गेलं. आता मग काय वात्सल्य सागरांची कधी बुद्धी कुठं जाईल काय सांगता येतं. महाराज म्हणले काय राजदादा? राजदादा म्हणले जगाचा नकाशा आहे, जगाचा. होय, अखंड जग तुम्ही एका भिंतीवरच बसवलाय की म्हणले. मग आकीवाटवाल्यांचं कामच आहे. विद्यासागर महाराज एका रात्रीत जर आकीवाटमधनं दिल्लीत जाऊ शकतात,
तर आम्ही त्यांचे भक्त जग सगळ्या एका भिंतीवर ठेवू शकत नाही काय? गुरु तसा चेला पाहिजेच म्हटले. हे म्हटले वात्सल्य सागर महाराज म्हटले 500 वर्ष झालं त्यांना इथनं जाऊन, तरी किती अकिवाटमध्ये लोकांच्यात अतिशय कार्य अजून लोक आहेत म्हणले. मग म्हणले ह्या एवढ्या सगळ्या जगाच्या नकाशामध्ये भारत कुठं आहे? भारत अखंड भिंतीतल्या नकाशात भारताचा नकाशा 1 फूटभरच होता. किती होता? 1 फूटभर होता. मग राजदादा म्हटले हा बघा इथं हे भारत आहे. होय, ह्या भारताच्या नकाशात महाराष्ट्र कुठं आहे मला दाखवा म्हटलं. महाराष्ट्र दाखवलं, 2च बोटं होतं महाराष्ट्र. त्या फूटभर भारताच्या नकाशात महाराष्ट्र किती होतं? फूटभरच होतं. मग ते महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा कुठे आहे दाखवा म्हटलं. कोल्हापूर जिल्हा तिथं दिसत नव्हता. राजूदादा जरा शांत बसले. पुढं म्हणले त्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुका कुठे आहे दाखवा म्हणले. राजूदादा काहीही बोलले नाहीत. त्या शिरोळ तालुक्यात आकिवाट गाव कुठे आहे दाखवा म्हणले. काही बोलता प्रश्नाचं उत्तर नव्हतं. त्या आकिवाटमध्ये तुमचं 100 एकर शेत कुठं आहे दिसत नव्हतं तिथं. त्या 100 एकरमध्ये तुमची 7 मजली बिल्डिंग कुठं आहे कुठेही दिसत नाही. आणि त्या 7 मजली बिल्डिंगमध्ये तुमचं 10 बाय 10चं ऑफिस आणि तुमची 2 बाय 2ची खुर्ची कुठं आहे म्हटले. कुठं नाही. या सगळ्यावर विजय मिळवणारा जगज्जेता सिकंदर बादशाह मरताना मोकळा सोडून गेला. आणि राजूदादा कुठल्या 100 एकर शेताचं आणि 2 कारखान्याच्या चिमणीला घेऊन बसलायचा. तुम्ही पण जाताना सगळं सोडून जाणार आहे. हे ज्यावेळी वात्सल्य सागरांनी सांगितलं त्यावेळी राजूदादाला कळलं की खरंच मी किती या भौतिकतेच्या किती अंधकारामध्ये मी जगत होतो. आज माझ्या गुरूंनी माझे डोळे उघडून दिले. हे जिन शासन आहे, लक्षात ठेवा. हे जिनेंद्र भगवंतांचं शासन आहे. एवढी मोठी मोठी लोक निघून गेली आणि आम्ही आकिवाटमध्ये सुद्धा आम्हाला सगळी ओळखत नाहीत. तरी आमचं कॉलर ताट, तरी आमची स्टारची साडी अंगावर, आम्ही कुणाला मेचायला तयार नाही. घरात आमची पोरं ऐकत नाहीत. बस्तीत आल्यावर गाव माझं ऐकायला पाहिजे आम्ही अपेक्षा करतो. कसं शक्य आहे? आणि कुणासाठी आम्ही करायला लागलो? मंदिरात आणि धर्माची भूमिका फक्त स्वतःसाठी आहे, जगासाठी नाही. जिन धर्म आत्मदर्शनासाठी आहे, प्रदर्शनासाठी नाही. हे ज्याला कळलं त्याला जिनशासन कळला. आणि अशा जिनशासनाच्या भूमीवर जो आत्मा आरूढ होतो त्यालाच ध्यान लागतं. त्या मग नगराला, त्या गावाला, त्या सगळ्याला काय चारित्र रूपी परकोटचे घिराव आहे. कशानं? चारित्र रूपी परकोट म्हणजे तुमचं कंपाऊंड. त्या कंपाऊंड तटबंदी कशाची आहे? चारित्र्याची तटबंदी आहे. त्या नगराला, कुठलं नगर आहे? जिन शासन रूपी नगराच्या भूमीवर जिथं बसलेले आहेत त्या नगराला कशाची तटबंदी आहे? चारित्र रूपी तटबंदी आहे. विवेक रूपी बडे बडे दरवाजों से सुशोभित है. आणि त्याला एकच दरवाजा आहे. तो दरवाजा सुद्धा कसा आहे? विवेक रूपी दरवाजा आहे. की कोणत्या वेळेला काय करावं, कोणत्या वेळेला काय करू नये, कोणत्या वेळेला काय बोलावं, कोणत्या वेळी काय बोलू नये, कोणत्या वेळी कसं बसावं, ह्या सगळ्याला आमचे आचार्य भगवंत सन्मती सागर महाराजजी कायम एक वाक्य सांगणार. काय बोलावं याच्यापेक्षा काय बोलू नये हे ज्याला कळतं तो खरा वक्ता. काय लिहावं याच्यापेक्षा काय लिहू नये हे ज्याला कळतं तो खरा लेखक. कसं वागावं याच्यापेक्षा कसं वागू नये हे ज्याला कळतं तो खरा माणूस. आणि काय खावावं
याच्यापेक्षा काय खाऊ नये हे ज्याला कळतं तो खरा जैन. ही वास्तविक भूमिका आहे. विवेक कशाला म्हणतात? विवेक कोणत्या वेळी कसं काय वागावं, काय करावं हे ज्याला कळतंय त्याला विवेक म्हणतात. बाकी विवेकाची व्याख्या एवढीच आहे. हा विवेक शिकवणाऱ्यांना सुद्धा पाहिजे, हा विवेक गुण शिकणाऱ्यांच्याकडे सुद्धा पाहिजे. हा विवेक परिवार चांगलं चालावं असेल तर आईवडिलांच्याकडे पण पाहिजे, हा विवेक गुण मुलांच्या मुलींच्याकडे पण पाहिजे. घर व्यवस्थित चालायचं असेल तर आई वडील आणि मुलं या सगळ्यांच्याकडे हा विवेक गुण पाहिजे. धर्म चांगला चालायचा असेल तर गुरु आणि भक्तांच्याकडे, शिष्यांच्याकडं, दोघांच्याकडे हा विवेक पाहिजे. आणि समाज जर चांगलं चालायचं असेल तर श्रावक आणि जबाबदारी व्यक्ती या सगळ्यांच्याकडं हा विवेक असणं, विवेक गुण असणं फार आवश्यक आहे. समोरचा विवेक सोडू दे, आपल्याला आपला विवेक सोडता का म्हणे. आचार्यांना मी एकदा विचारलो, असं सगळं शिवून बिवून सगळं लोक येतात, एवढं गर्दीत आहार देतात, आचार्याची सवळं कुठं राहतंय आणि कसं? तर आचार्याशी मला एक वाक्य सांगितले, ओ असंयमी है देने वाले, ओ असंयमी है लेने वाले तो संयमी है ना. देणारे कसेही देऊ देत, घेणाऱ्यांनी संयमानं घ्यायला पाहिजे. आणि ते एकच वाक्य मी माझ्या डोक्यात ठेवून, मी आहार घेताना कधी टेन्शनपूर्वक आहार घेत नाही. मी आनंदानं का आहार घेतोय? मला पुढचे 23 तास आनंदानं जगायचे आहेत. आहार घेताना पण मी अत्यंत असं राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, तिरस्कार, हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, असं मिळालं नाही, तसं मिळालं नाही, असलं पाहिजे, तसलं पाहिजे, असलं सगळं जर राग द्वेष करत बसलो, मी फक्त एक धर्मप्रभावनेच्या भावनेतून फक्त एकच भाव ठेवतोय, जोडी असायला पाहिजेत, पुरुष असायला पाहिजेत, मुलं असायला पाहिजेत, एवढी एक भावना करतोय. पण तिरस्काराची भूमिका नाही. म्हणून जे मिळेल, जसं मिळेल ते आनंदाने मी घेतोय आचार्यांच्या उपदेशामुळं. त्यामुळं तुम्ही मला कधीही बघा, मी कायम आनंदात असतोय. किती त्रास झाला तर ते 2 मिनिटानंतर विसरायचं, पुढं चालायचं. चालणारे 2 पाय किती विसंगत असतात, चालणारे 2 पाय किती विसंगत असतात. एक पुढं असतो तर एक मागं असतो, परंतु पुढल्याला कधी गर्व नसतो, मागल्याला कधी दुःख नसतं, कारण दोघांनाही माहीत आहे हे क्षणामध्ये बदलणारं असतं. हे जीवन आहे, आपलं लक्षात ठेवा, हे जीवन आहे. म्हणून सुख आलं अहंकार करायचं नाही, दुःख आलं रडत बसायचं नाही. सुखावेळी सुद्धा शांत राहायचं आणि दुःखाच्या वेळेला सुद्धा शांत राहायचं. 100 मुलांचं वरदान मिळालं तर कुणाला? गांधारीला. किती मुलांचं? 100 मुलांचं वरदान मिळालं तर गांधारीला. मला 100 मुलं जन्मणारी ऐकल्यावरती अत्यंत आनंदी होती. पण तिच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख देणारी कोण होती? ही 100 मुलंच होती, लक्षात ठेवा. त्यामुळे मुलं मला 100 जन्मणार आहेत हे सुद्धा ती शांततेत स्वीकारली असती तर ते दुःख सुद्धा तिला शांततेनं स्वीकारावं लागलं असतं. समाधानानं राहायचं, आनंदानं राहायचं, जे चाललंय त्याला स्वीकारायचं. तुम्ही जे आज चांगलं तुम्हाला प्राप्त झाले हे सुद्धा पूर्वी तुम्ही केलेल्या धर्मामुळं प्राप्त झाले. जे तुमचं आज वाईट व्हायला लागलंय, तुमचं म्हणजे माझं पण, त्याला मी पूर्वी केलेला अधर्म निमित्त आहे. मग धर्म करणारा पण मीच आहे, अधर्म करणारा पण मीच आहे, सुखाला निमित्त पण मीच आहे, दुःखाला निमित्त पण मीच आहे. मग हे माझंच आहे, तर त्याच्यामध्ये मला राग आणि द्वेष, आनंद आणि क्लेश करण्याची गरज काय? ते माझंच आहे. आपलं पोरगं चुका लागलं
तर आपलं ते बाळ दुसऱ्याचं कार्ट आपण आपल्या पोरग्याची चूक जगापुढे सांगत बसतोय? नाही, त्याला आनंदानं स्वीकारतोय, माझंच आहे. तसे आलेलं दुःख, हे कर्म, हे कष्ट कुणामुळं आले? ऐकू येत नाही? आपल्यामुळं आपल्याला आलंय. मग त्याला आनंदानं स्वीकारायला कोण पाहिजे? आलेलं सुख कुणामुळं आले? माझ्या पूर्वीच्या धर्मामुळं. त्याला सुद्धा गर्व न करता कोण स्वीकारलं पाहिजे? बस. अकिवाटवाले, ह्याच्यापेक्षा मोठा धर्म कोणताही नाही आणि ह्याच्यापेक्षा विवेक गुण ह्या विश्वामध्ये दुसरा कोणताही नाही. अशा विवेक रूपी गुणांची काय त्याला दरवाजा आहे त्या नगराला. भगवान जिनेंद्र देव की आज्ञारूपी खाई से विष्टित है. चारी बाजूनं पूर्वी जे नगर दाखवत होते, गाव असायचं, गाव बरोबर मध्ये असायचं, चारी बाजूनं खंदक असायचे. अत्यंत आपल्या या शिवाजी महाराजांच्या राज्यकर्त्या म्हणजे त्यांच्या काळापर्यंत जरी बघितला तर चारी बाजूनं खंदक, मधी बरोबर राजमहल, त्याला परत मोठ्या मोठ्या भिंतींनी वेढलेलं असं. इथं सांगितलं आज्ञारूपी खाईनं वेष्टीत, म्हणजे ह्या कडाला विवेकानं तर चारित्र्याचं तर कटोबंद आहेच, पण त्याच्यातनं आणि जरा डळमळीत झालं तरी जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञारूपी खाईची सुरक्षितता, दरीची सुरक्षितता त्या ठिकाणी आहे. त्यांना असं वेढलेलं आणि गुप्ती रूपी वज्रमय किवाड आहे. आता त्या दरवाजाला कडी कशाचे? गुप्ती. कुठली गुप्ती? मन गुप्ती, वचन गुप्ती, काय गुप्ती. ह्या तिन्हींनी त्याला काय केलेलं आहे? त्या दरवाजाला परत बंद केलेलं आहे. त्यामुळं मन, वचन आणि काय ह्या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथं ट्रस्टी पण आहे, प्रवीण मामा पंडितजी आहेत, महिला मंडळ आहे, सगळीजण आहे. पुढल्या वर्षी किंवा आधी कधी जरी मी आलो, आता मला या कुठल्या पंतवादात आणि संतवादात पडायचं नाही. ह्याच्यात धर्म नाही एवढा निश्चय माझा पक्का झाला. त्यामुळं मी भविष्यात मधी महिना 2 महिने येऊ दे, पुढल्या वर्षी चातुर्मासात महिनाभर येऊ दे, 15 दिवस येऊ दे, त्याच्या पुढचे कधी चातुर्मास जरी अकिवाटमध्ये झाले तरीसुद्धा तुमच्या या पंत आणि संतवादात मला पडायचं नाही. ह्या मंदिरातल्या विषयांना घेऊन तुमचं घरच एक मंदिर आहे हे तुम्ही विसरलाय. ह्या भगवंतांच्या पूजा पद्धतीच्या नादात तुमच्या घरातले पुरुष आणि तुम्ही स्वतः एक भगवंत स्वरूप आहात हे तुम्ही विसरलाय. आणि या पूजा पाठ आणि या पद्धतीच्या नादाला लागून स्वतःच्या जीवनात आनंद, तुमची सगळ्यांची अवस्था कशी झालेली आहे? साखर फॅक्टरीचं तुम्ही मालक आहे, पण चमच्याभर खायला परमिशन नाही का? शुगर आहे. अशी अवस्था तुमची झालेली आहे. एवढं सगळं जिनेंद्र भगवंतांचं अस्तित्व, त्यांचं जिन शासन, माझ्या आत्म्याला परमात्मा बनवण्याचं मार्ग तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळून त्याचा आनंदच घ्यायला आम्हाला कळना. आम्ही नुसता भांडत आणि राग द्वेष ईर्ष्यागत बसलोय. म्हणून चुकून पंडितांच्या गुणाचे डुकीत असतील. महाराज आल्यावर आता काय काय करतात, काहीही करत नाही. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. सत्य असत्य मैक पुढं 1 तास माझ्या पुढं जिनवानी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी सत्याचं कथन करणार, सोडून देणार. योग्य माझ्या चर्येला, माझ्या विचाराला, माझ्या तत्वाला योग्य शुद्ध द्रव्य असेल तर मी तिथं जाऊन भगवंतांची पूजा बघतोय, करतोय. नसेल, मी माझ्या खोलीत माझ्या आत्मारूपी भगवंतांच्या पूजेला माझ्या शुद्ध विचारांचा अभिषेक घालत मी निवांत माझ्या परमात्म्याचं परिमार्जन करत बसतोय. मला जास्त कुठल्या बाहेरच्या भानगडीत विकल्प नाही. तुम्हाला महिलांना
तुम्हाला पुरुषांना तुमचं घर कसं सुरक्षित राहील, तुमचे विचार कसं सुरक्षित राहतील, तुमचा आत्मा परमात्मा कसा बनेल, आणि हा एकच पर्याय शेवटचा स्त्री पर्याय तुमचा कसा राहील, आणि इथून पुढं तुम्ही स्त्री पर्यायात कसं जन्मणार नाही, याचं फक्त मार्गदर्शन भविष्यात मी कधी आलो तर होईल. ह्याच्या पलीकडे तुम्हाला कुठलं मार्गदर्शन आम्ही देणार. वास्तविक जीवनच खरं आहे. धर्मात आल्यानंतर मित्रता वाढली पाहिजे, शत्रुता वाढली नसली पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. मला सांगा महावीर दादा, तुमच्या घरात तुमच्या बायकोनं बाजाराच्या दिवशी लिस्ट दिली, हे बाजार आणा, सगळं लिस्ट करून दिली. बाजाराच्या लिस्टमध्ये 7 ते 8 वस्तू आहेत आणि बाजारात विकायला 500 वस्तू बसलेत. तुम्ही सगळ्या 500 वस्तूंची चर्चा करत बसणार काय तुमच्यात लिहिलेल्या 7 वस्तूंची चर्चा करणार? ऐकू येत नाही मला. तुमच्याकडे लिस्ट आहे तेवढ्याचीच बघणार. ती लिस्ट, जी लिस्टमध्ये वस्तू आहे ती ज्या दुकानात किंवा ज्या माणसापासून बसलेली आहे मिळत्या, तिथं पण अजून 70 वस्तू आहेत. तुम्ही त्या प्रत्येक वळीनं 70 वस्तूंची चौकशी करणार काय तुमच्या लिस्टमध्ये आहे तेवढ्याच वस्तूची चौकशी करणार ना? आणि तेवढंच घेऊन येणार. समाधानाने इच्छेला काही त्रास होऊन येणार. एवढी जर अक्कल तुम्हाला बाजारातली वस्तू विकत आणून आज खाऊन उद्या आणि गठरीत सोडायची आहे, त्या वस्तूला आणताना एवढं विवेक तुम्ही वापरताय, मंदिरात येताना कशाला जगाची वंचित करताय? तुम्ही कशासाठी मंदिरात येत आहे? तुमच्यासाठी येत आहे का कुणासाठी येत आहे? कोण तलवारीवर पाय देईल त्याचं पाय कट होते विद्यातही. आम्ही लई विचार करायचं नाही त्याचं पाय कट झालं तर त्याचं ती वस्तू विकलांगून आम्हाला करायचं काय काम आहे? आम्ही फक्त एकदा म्हणायचं पुढं तलवार आहे, कळतंय की मला चुकलं, हान गाडी तुझी. मी संघात सगळ्यांना एवढं सांगतोय, धोका आहे मग आम्ही बारकाय काय जोरानं हान. वरांग राजासारखा वरांग राजाला घोडं जरा मायावी दिसतंय, बसू नको, मी शूर राजे आहे, बस. त्या मायावी घोड्यावर बसला, 2 सेकंदात जंगलात जाऊन पडला, आम्हाला पश्चाताप करत बसला. ही असंच आहे. आम्ही मंदिरात येतोय कशासाठी? आमच्या मंदिरात येणाऱ्या बाजारामध्ये आमच्या चिठ्ठीवर लिहिलंय, भगवंतांचं दर्शन टीक केलो, बाजार घेतलो, भगवंतांचा अभिषेक घेतलो, बाजार केलो, चला भगवंतांच्या पुढं जाप्य केलो. कुणासाठी केलो? माझ्यासाठी. बस. कोण कुणाची पूजा करले, कोण कशानं पूजा कर लागले, कोण काय नाही. मला बोलवायला आलं तर मी सांगतोय माझे असे नियम आहेत. शास्त्रात लिहिले श्रावकांनी पूजा करावी. श्रावकांनी अभिषेक करणार असतील तर मी बघायला येतो. मला चौक्यात ज्या पद्धतीने शुद्ध जेवण घालताय तसं शुद्ध द्रव्य असतील तर ती पूजा बघायला येतो. त्याचं मंत्र पण मी म्हणतो. श्रावकांनी खाण्यासारख्या द्रव्यांनी पूजा भगवंतांची नाही, साधूंनी खाण्यासारख्या शुद्ध द्रव्यांनी भगवंतांची पूजा तिथं आहे. बस एवढे 2 नियम सांगायचे आणि आपण आपल्या पद्धतीनं आपलं जीवन जगायचं. तुम्ही लोकांनी सुद्धा हे ठरवा, मी माझ्यासाठी मंदिरात यायला लागलो आहे, जगासाठी नाही. त्यामुळं तुम्हाला मंदिरात आलेल्याचा आनंद येईल, भगवंतांच्या भक्तीचा आनंद येईल. आणि हे श्रावकांचं एक ध्यानच आहे. त्या ध्यानाचा आदर्श आधार घेऊन आपण आपल्या आत्म्याला परमात्मा बनवण्यासाठी, उत्कृष्ट ध्यानासाठी सगळ्यात मोठी अडसर जर कुठली असेल तर ती स्त्री पर्यायची आहे. त्या मोठ्या अडथळ्याला दूर करण्यासाठी आखीवाटल्या महिलांनी अत्यंत निष्पक्षपणे निकांक्षित होऊन भगवंतांची पूजा, भगवंतांची अर्चा, भगवंतांचं ध्यान आणि त्या भगवंतांचं करत करत आपल्या मंदिरात बसलेल्या आपल्या
निज भगवंतांचं ध्यान करण्याचा पुरुषार्थ, तेवढी क्षमता तुमच्यामध्ये येऊ दे. अखिवाटमधल्या प्रत्येक पुरुषांच्यामध्ये येऊ दे. सगळ्यांच्यामध्ये ती पुरुषार्थ येऊ दे. आणि जग की चिंता छोडकर अपना ईद पहचान, कुआ छान ना छोड दो अपना लोटा छान. आपण कशासाठी आलोय तेवढंच उद्देश आपल्या धर्माचा आदर घेऊन आपला आत्मा, तुमचा माझा सर्वांचा आत्मा परमात्मा म्हणू दे, एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करतो आणि दमतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा